अगो शिरापणाने काय झालं तर आता काय करता गप्पा जाताना तुझा तो चेडू आता हे जीव नाही दमला पण या वारा गया होणार ओके बाई चालू यो बाई चालू यो बाई तुला काय सांगलेलं आहे मी हैसर मी लोका कशी असं सांगलेलं आहे कशी सांगलेलं आहे होय कशी सांगलेलं आहे अगो या पैशाचा पाऊस पडलेली ह्या काउंट माणसा अगो माणसाक माणूस की होई तर सगळं असता नाही तर ह्याचं बघ खाली गेलो आणि खाली आत जातलो ह्या काउंटात माणूस की चढू गो होय 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 मी का म्हणतोय सांगायचा हात पोट करतला तुका लाडू सांगलेलं तुका काय व्हायचा माका सांग ह्याच्या जीवावर मी समजे तुका व्हायचा गावतला ऐकलं वाईट थांबा जरा एक सूचना आहे मालवण किनारा हॉटेलमध्ये कोणातरी मोबाईल सापडलाय कोणाच्या हस्ते तो ओळख पटून घेऊन जावे कोणीतरी माका दिली आहे पण त्याचं नाव मी विसरलं कोणीतरी माका दिली आहे त्याचं नाव विसरलं पण ते जेणे कधी दिले आहे त्याचा देव भला करतो आणि माझा भला करतो पाणी तर व्हायच तो पाणी नाही तर चालताना कसा पण या बघ पाणी जात या पण पाणी जातो ना तुका एक सांगतो ऐसरले पाणी जाताना त्या बावडीवर ना खडे खालचे बावडे जातला मा जाताना जरा बघितलं बघित म्हणजे तसा नाही गो खालचे म्हणेन जायचा आणि हा काय का अगं त्या घाबरतात घाबरात समजे नाही गो म्हणजे जरा लोक चौदान असत ना ते जरा वेगळे असत अगं इकडच्या खात्यात थकडचे असाय ते जरा वेगळे असत पण आपण बाहेर माणूस आपण कसा जाऊ बाया खाली म्हणून जाऊ काय होय बा बेगी बेगीने जाऊन पाणी घेऊन ये मी काय करतोय या घेतोय बाजारात जातोय तुका लाडू आहे लाडू आणतोय अशा जगाचे त्या परमेश्वरा तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी त्या 33 कोटी देवेंद्राचा साष्टांग प्रणिपात साष्टांग प्रणिपात साष्टांग प्रणिपात ओ मज्ञानस तिमिरांतस्य नाना जना सलाकाय चक्षुर हे मिलेत तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे प्रत्येक माणसाच्या जीवनाने अज्ञानरूपी अंधकारात जन्माला आला असतो हाच अज्ञानरूपी अंधकार दूर झुगारून नानाचा भावसागर पार करायचा तर एकच मार्ग तो म्हणजे अध्यात्म याच मार्गाचे अवलोकन आम्ही आमच्या जीवनात केले अध्यात्म म्हणजे भक्ती मार्ग होय माता अदिती आणि पिता कश्यप यांचा कुसुम
विश्व धन्य करण्यासाठी एका ब्राह्मण कुळात आमचा जन्म झाला आणि त्यांच्या मुखातून निघालेले मुखकार बाळ सुरेश गरुडासारखी झेप नाही, साधू सारखा विकल्प नाही आणि आईसारखे दैवत नाही आणि नरजन्मासारखा देह नाही. आणि म्हणूनच म्हणतोय त्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे काशी सारख्या पुण्यवैशिष्ट्यी जाऊन शतयज्ञाची सांगता केली. हा म्हणता 99 आमच्या हातून घडले गेले. राहता राहिला सो संपरावया तो कोणत्या पद्धतीने पूर्ण करावा याच संभ्रमात असलेले वंडपुरुष नारद मुनी त्यांचे आगमन आमच्या जवळ झाले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही काशी सारख्या पुण्यमय शेती जाऊ. सोमयागासारखा महायाग आमच्या हातून घडला गेला आणि काय तो चमत्कार रज तम आणि सत्व म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवतांचे आगमन एवढ्याच नव्हे तर 33 कोटी देवतांनी आमच्यावर पुष्पवृष्टी केली. हा सुरेश देवतांची भक्ती करून पुण्यही प्राप्त करून 33 कोटी देवतांचा अधिपती झाला आणि देवेंद्र या पतीस पात्र ठरला. खरोखरच भगवंता या विश्वाच्या ठाई तू चिरचार व्यापून उरलाय. म्हणूनच म्हटलं सर्वेश्वर